मुंबई हायकोर्टाकडून प्रशांत कोरटकरला दिलासा मिळालेला नाही आहे। त्याच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आली असल्याचं बघायला मिळतंय। एकंदरीत जर आपण बघितलं तर कोल्हापूर कोर्टाने प्रशांत कोरटकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलाय। त्यामुळे फरार असलेल्या कोरटकरला अटक कधी करणार हा प्रश्न सध्या विचारला जातोय। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी सचिन गाड देत आहे। सचिन, कोरटकर फरार आहे, हायकोर्टाने सुद्धा दिलासा दिलेला नाहीये, सविस्तर अपडेट या संदर्भात। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। अटक टाळण्यासाठी प्रशांत कोरटकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती। आज त्यांच्या याचिकेवरती तातडीची सुनावणी होती, मात्र त्यांचं जो कोल्हापूर सत्र न्यायालयाने त्यांचा जो जामीन अर्ज फेटाळला होता त्याची प्रत कोर्टात आम्हाला मिळाली नाही असा दावा सरकारी पक्षाने केला आणि त्यानंतर ही सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आली। मात्र विशेष म्हणजे कोरटकरला यावेळेला कोर्टाने कोणताही दिलासा दिलेला नाहीये। त्यामुळे अटकेची तांती तलवार ही तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर यांच्यावरती कायम आहे। आता पोलीस त्यांना या 4 दिवसात अटक करतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चितच धन्यवाद सचिन दिलेल्या सर्व अपडेटसाठी। तर एकंदरीत आपण पाहू शकतोय कोरटकरला दिलासा हायकोर्टाने सुद्धा दिलेला नाहीये, त्यामुळे आगामी काळामध्ये कोरटकरच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। फरार प्रशांत कोरटकर याला आता अटक नेमकी कधी केली जाणार हाच मुद्दा आहे।